नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आज मंगळवार आहे आणि आज पण मी जॉबला नाही गेलो आहे, कारण की पुढे रिक्षा आणि बस पूर्ण चालू नव्हतं सकाळी पण, म्हणून आज पण मी घरी होतो आणि दिवसभर पूर्ण घरी होतो. थोडं ब्लॉगची एडिटिंग वगैरे केली, थोडा अभ्यास केला. नंतर आता संध्याकाळी 4:30 झाले आता आणि घरातून थोडं बाहेर निघालो होता. आता बघायला आलं किती पाणी भरलं वगैरे होते, पण इकडे एवढं काही पाणी दिसत नाही. आता मी चिंचपाड्याच्या इथं आलो आहे. आता बघूया पुढे अजून पाणी आहे का भरलेलं. मी घरातून निघालो तेव्हा जेव्हा गोदानीच्या मागे होतो थोडा, तिथे मला एक रिक्षा भेटली. त्या रिक्षातून मी डायरेक्ट पुढे आलो होतो. रिक्षातून गोदानीपर्यंत आलो आणि तिथून आता चिंचपाड्यापर्यंत चालत आलो आहे. आता पुढे बरंच ट्रॅफिक दिसतं आपल्याला, तर बघूया पुढे जायला जागा आहे का. थोडं फिरण्यासाठी आलो आहे मी. पाणी बाबा किती आलं आहे, ते किती भरलं आहे, कुठे पाणी भरलं आहे ते त्यासाठी आलो आहे. वाटतं पुढे पाणी बरंच भरलं आहे, कारण की गाड्या बघा किती इथे आहेत. पूर्ण ट्रॅफिक झालं इथे, तर पुढे जाऊन बघूया पाणी भरलंय का. ट्रॅफिक बघा किती बेकार झालंय बघा. पूर्ण रेंज ऑफिस पर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे. पुढे तर कुठे. हा भाई साहब, ये देखो पाणी पाणी पाणी. हे बघा पाणी, इतके पाणी भरलं इतके. मागापासून हेच पाणी पाहिजे होतं आपल्याला यार. तिकडे तर अजिबात पाणी नाही, तिकडे जाम बेकार पाणी. थोडं ढोपऱ्यापर्यंत पाणी आहे, म्हणून एवढं ट्रॅफिक झालंय. थोडं आपण पुढपर्यंत जाऊन बघूया. बघा लोक कशी जॉबवरनं येतात, कामावरनं घरी येतात. आता आपण पुढे जाऊन बघूया अजून किती पाणी पुढेपर्यंत आहे ते. भाई साहब, दोन्ही बाजूला पाणी बेकार दिसतंय बघा. इकडे पण पाणी आहे आणि या साईडला पण पाणी आहे. गाड्यावर जाणार कशा इच्छा गावात. पाण्याचा गाड्यांमुळे फ्लो पूर्ण वाढतोय पाण्याचा. याच्यातून गाड्या जाणार कशा यार. मोठ्या गाड्यांचा प्रश्न नाही, पण छोट्या छोट्या गाड्या जाणार कशा. आपण बघ इकडून जाऊया, बघूया पुढपर्यंत पाणी किती आहे ते. ये वसई का भाई एरिया आहे, वसई का एरिया. भावना सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून रिक्षाला वगैरे असं पाईप लावून ठेवलाय. पुढे स्टेशनला पण एवढंच पाणी आहे का काय माहिती का, बघायचं नाही अजून. आता मी चिंचपाडा थोडं क्रॉस केलंय. चिंचपाड्याला आपण आता पाणी बघितलेलं एवढं आहे ते. आणि आता इकडे थोडं रेंज ऑफिसच्या थोडं मागे, आपण रेंज ऑफिसच्या मागे पण बरंच पाणी साचलंय बघा. ती बस दिसते तुम्हाला, पूर्ण पाण्याखाली चाक थोडं दिसतंय तिचं आपल्याला. अजून पुढपर्यंत पाणी आपल्याला दिसतंय. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथे पूर्ण ढोपरापर्यंत पाणी आपल्याला दिसतंय. हे बघा, लोक चालताना दिसतं आपल्याला. खूप बेकार आहे लोकांची. कसं जाणार एवढं. आता इथेच पाणी एवढं. आपण जर पुढे एवर्शन किंवा वसंतनगरला गेलो स्टेशनच्या अगोदर, ह्याच्यापेक्षा बेकार पाणी असणार. खतरनाक.
मित्रांनो आता परत आपण मागे चाललो आहे. आपण पुढे नाही गेलो कारण की पुढे बरंच पाणी आहे. गौराईपाडाच्या इथे पूर्ण ढोपराच्या वरती पाणी आहे. म्हणून आपण पुढे ना आता परत मागे चाललो तर डायरेक्ट आपण घरी जाऊया. आता 5:30 वाजलेत आणि लोकांचे बेकार हाल झाले इथे. हे बघा हालत जाम बेकार. हे सगळी लोक कामावरची इथून ते रेंज ऑफिसच्या पुढे आणणार आहेत आणि पूर्ण चालत जातात सगळी लोक. हालत बेकार. हे बघा एवढं पाणी. आपण उद्या आपल्याला जायचंच आहे कामावरती तर बघूया उद्या आपण जातो का कामावरती. कारण की बरंच दिवस सॅटर्डेला घरी होतो आपण, संडेला घरी, परत काल पण घरी होतो आणि आज पण घरी आहे. उद्या पण जायचं आहे आपल्याला. म्हणून थोडं इकडे बघायला तर कशी कंडिशन आहे पण खूप बेकार हालत आहे इकडे. खूपच बेकार हालत आहे कारण की पुढे खूपच पाणी आहे. खूप यार बेकार राहत आहे. मोठ्या गाड्यावरून आपली पॅन्ट दिसते इथे. कारण की गाड्यांच्या प्रेशरमुळे पाण्याची पूर्ण लाट बनते आणि पूर्ण भिजायला होतं आपल्याला. म्हणजे खूपच बेकार हालत आहे. तर मित्रांनो खूपच बेकार हालत आहे. उद्या आपल्याला जायचं आहे तर बघूया आपण कसं जातो ते. हा एक आपल्याला ॲडव्हेंचर असणार आहे. तर उद्या बघूया कसं जातो ते आपण. खूपच पुढे एवढं पाणी बेकार आहे ना. आता थोडं आपण पुढे गेल्यावरती ना जवळजवळ ढोपराच्या वरती पाणी आहे आणि याच्यातून आपण चालणार तरी कसं. कसं एवढं ट्रॅफिक पण बेकार होतं इथे. तर मित्रांनो आता मी घरी जातो आहे आणि आता मी चालतो आहे रस्त्याने आणि आपण जो नजारा बघितलेला जो खूप म्हणजे लोकांच्या याच्यामध्ये खूप हाल होतात. जे कामावरनं येणारे असतील, कामावरनं जाणारे असतील सगळ्यांचे. त्यामध्ये या पावसाच्या पाण्यातून सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे गाड्या पण अनेकांच्या बंद होत आहेत. त्यामुळे तुम्ही घरात सुरक्षित राहा. पण भावांना उद्या मी जाणार आहे कामावरती कांदिवलीला. तर बघूया आपला प्रवास कसा होतो. आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आज तरी वाटत ते पाणी कमी होईल कारण की पाणी ढोपराच्या वरपर्यंत पाणी तर वाटत नाही. तर ठीक आहे. हा जर छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय, जय जिजाऊ, जय शिवराय.